रत्नागिरीत माझ्या मित्राच्या हळदीक मी गेलो होतोय आणि रात्रीपर्यंत हळदीचा तो कार्यक्रम चालू होतो. त्यानंतर जेव्हा मी घराकडे येऊक निघालोय तेव्हा वाटेत माझ्यासोबत जो काय प्रकार घडलो तो प्रकार इतको भयंकर होतो की माझी पुढचे 7-8 दिवस झोपच उडान गेली. मंडळ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक भयंकर अनुभव घेऊन इलेलो असं. त्यांचं नाव असा अनुष्का गायकवाड. तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते तुम्ही मग काय व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी अशा गोष्टी करेन. चला तर मग वळूया आपल्या आजच्या या भयंकर अनुभवाकडे. माझं एक मित्र होतो ज्याचं नाव होतं कुशल, जो आपल्या मित्राच्या हळदीक जाऊक निघालेलो. त्याचं गाव रत्नागिरी भारजे या ठिकाणी होता. त्याचं जरी तो मित्र असलो तरी तो त्याच्यासाठी एका भावासारखोच आणि त्याच्या घरातले देखील एकमेकांका चांगले ओळखायचे. हे दोघवले एकाच गावातले असल्यामुळे सगळ्यांशी चांगली त्याची ओळख होती. तर एक दिवशी त्याच्या त्या मित्रान आपल्या हळदीचं आणि लग्नाचं सांगितल्यान, ज्यामुळे ह्यो खूप खुश झालो. पण ह्यो कामानिमित्त मुंबईत असल्यामुळे त्याका लवकर गावाकडे येऊक जमला नाही. पण हळदीच्या आदल्या दिवशी तो कसो तरी आपल्या गावाकडे येलो आणि लगेचच तो आपल्या मित्राक वगैरे जाऊन भेटलो. पुढच्या दिवशी त्याची हळद होती आणि गावातली हळद म्हणजे तुमका तर माहितीच असा, खूप तयारी करूची लागता. लाईटी, डीजे, जेवण ह्या सगळ्याची सोय होती, ज्यामुळे त्यांनी लगेचच आपल्या मित्राक मदत करूक सुरुवात केल्यान. अजून काही मित्र होते ते सुद्धा थंय इलेले. मित्राच्या हळदीच्या निमित्तान लहानपणीचे सगळे मित्र आता एकत्र भेटले होते, ज्यामुळे सगळेजण खूप आनंदी आणि उत्साहान काम करत होते. बघता बघता हळदीचा दिवस उजाडलो. सगळा काही एकदम नीट चालू होता. पण कुशलचं घर त्याच्या मित्राच्या घरापासून लांब होता, म्हणजे चलत जर गेला तर अर्धो पाऊण तास लागायचो. पण गावातले रस्ते तर तुमका माहितीच असत. आतमधून छोटे छोटे पायवाटा जातात, तर त्या पायवाटांनी 15-1 मिनिटातच थंय जाऊ गावायचा. त्यामुळे कुशलच्या घरचे हे त्याच पायवाट्यांचा वापर करायचे. पण कुशल मात्र शक्यतो चलाक बघायचो नाही. नवीन पिढी ही आता आधीसारखी रावली नाही, त्यांका बोच्याबुडी गाडी लागता, ज्यामुळे कुशलसुद्धा आपल्या मित्राकडे जाताना गाडी घेऊन जायचो. तेव्हा त्यांच्याकडे एक 2 व्हीलरसुद्धा होती. तर त्यावेळीसुद्धा तो 2 व्हीलरने गेलो होतो आणि कुशलच्या बाकीचे घरचे हे चलत चलतच गेलेले. रात्री हळदीचा प्रोग्राम पार पडलो, जेवण वगैरे झाला आणि 9-9:30च्या दरम्यान कुशलच्या घरचे म्हणाले की चल आता निघाया, उशीर झालो. पण कुशल म्हणालो, माझी तर गाडी आ, तुम्ही जावा पुढे, माका एक जरा उशीर होईत, कारण हळदी आणि ती पण मित्राची. कसा कोण लवकर घराकडे जातला. जेवल्यानंतर त्यांना अजून नाचायचं होतं आणि 12-1 वाजेपर्यंत तेथे धिंगाणं घालणार होते. तसं कुशलचं चुलतो म्हणालो, म्हणजे त्याचे काका म्हणाले, अरे पण तू रातचं एकटो येशील ना, नाहीतर एक काम कर, कोणाक तरी घेऊन ये सोबत, एकटो येऊ नको. तसं कुशल बोललो, अहो काका, आता मी काय लहान राहिलो आहे, माका कळता रस्तो काय नेहमीचोचा आणि माझ्याकडे गाडी आ, 10-1 मिनिटात मी येऊन पोचान, तुम्ही जावा आता, मी येतोय. असा काहीसा सांगान त्यांनी घरच्यांका जाऊक सांगितल्यान. तसे घरचे सुद्धा जेवण वगैरे थैसून निघान गेले. ते सगळे एकत्र असल्यामुळे त्यांका तशी काही भीती नाही होती. बॅटरी वगैरे घेऊन ते त्या पायवाटेन निघाले आणि 10 वाजेपर्यंत ते आरामात घराकडे पोचणार होते. पण कुशल मात्र आपल्या मित्रांसोबत थयत थांबलो आणि हळदीनंतर गाणी वगैरे वाजवून त्यांचं डान्स वगैरे चालू झालो. जवळजवळ 11:30-12 वाजेपर्यंत ते संपूर्ण नाचत होते आणि त्यानंतर अखेरीस ते थांबले. हळदीचा कार्यक्रम पार पडलो. सगळे मित्र आता एकत्र बसन गप्पा गोष्टी करत होते की उद्या आता लग्नात काय करायचं, तू काय घालून येतलं, अशी चर्चा त्यांची चालू होती. आणि जवळजवळ 1 वाजेपर्यंत तेथे चर्चा करत होते. नवरो मुलगो मात्र गेलेलो, कारण सकाळी त्याला लवकर उठायचं होतं.
मग अखेरी 1:15च्या दरम्यान सगळ्या जणांची चर्चा पार पडली आणि सगळे आपले घराकडे जाऊक निघाले. बाकीच्यांची घरा थयच असल्यामुळे तसं काय प्रश्न नाही होतं. वाडीतल्या वाडीतच घरं असली की पटकन जाऊक गावतं. पण या कुशलचं घर मात्र ह्या थोडा लांब होता आणि एका साईटिक होता आणि तो भाग जरा जंगलीच होतं. जास्त कोणची रहदारी नाही आणि आतमध्येच काही ती 2-3 घरं असत तेवढी. आणि शक्यतो रात्रीचा रस्त्यान कोण ये जा करत नाही. पण रस्तो चांगलो असल्यामुळे तशी काही भियाची गरज नाही होती आणि 10 मिनिटात तो आपल्या घराकडे पोचणार होतो. या आशेनंच त्यांनी गाडी चालू केल्यान आणि सगळ्यांचं निरोप घेऊन तो घराकडे येऊक निघालो. रात्रीचे 1:30 वाजत इले होते. तेका वाटलेला की 10-15 मिनिटात तो जाऊन पोचत. पण वाटेत जा काय त्याच्यासोबत घडलं त्याचं त्यांनी स्वप्नात देखील विचार करूक नाही होतो. तो गाडी काढून थैसून निघालो आणि त्याच्या घराकडे जाऊसाठी वाटेत एक वडाचं झाड लागायचं. त्या झाडाकडसून आतमध्ये एक मातीचं रस्तो जायचं. त्या रस्त्यान आतमध्ये गाडी टाकली की एकदम सरळ रस्तो होतो आणि शेवटी त्यांची घरा होती. तर बघता बघता तो त्या वडाच्या झाडाकडे येऊन पोचलो आणि थैसून त्यांनी आतमध्ये गाडी टाकल्यान. रात्रीची वेळ असल्यामुळे कोणी एक बाहेर दिसत नाही होता आणि संपूर्ण काळोख. रातकिड्यांचं तेवढा आवाज कानी पडत होतं. बघता बघता तो त्या मातीच्या रस्त्याक लागलो आणि 1-2 मिनटं तो थैसून पुढे निघान गेलो. पण जसं तो पुढे जाता तेवढ्यात त्याच्या डोळ्यासमोर जा काय दृश्य इला. दहा बघून तो एका क्षणासाठी घाबरलो आणि त्यांनी गाडीत थांबवल्यान. कारण तेका समोर परत ताच वडाचं झाड दिसाक लागला. तो म्हणालो असं काय झालं, वडाचं झाड परत कसं इला. थैसून तर मी आतमध्ये वळालं होतं. म्हणजे तोच मातीचा रस्तो जो वडाच्या झाडाच्या बाजूसून जायत होतो तो परत एका दिसाक लागलो. तो म्हणालो असं काय, एकदा तर मी वळालोय सरळत तर घरात, मग ह्या सगळं परत कसं इला. एका क्षणासाठी तेका काही सुधारलात नाही. त्यांनी परत त्या वडाच्या झाडाकडसून आतमध्ये गाडी टाकल्यान आणि तो पुढे जाऊक निघालो. जसं तो 2-1 मिनटं पुढे जाता तसा परत एका ताच झाड दिसलं. दुसऱ्यांदा त्या वडाचं झाड बघितल्यानंतर याची चांगली तणतणली. कारण 10 मिनिटाचा रस्तो आणि आता जवळजवळ 15-20 मिनटं उलटान गेली आणि तो फिरान परत त्याच वडाच्या झाडाकडे येऊन पोचलो. त्यावेळी मात्र त्याच्या काळजाचे ठोकेच वाढाक लागले. कारण ह्या तर साधासुद्धा नाही होता. इतके वेळा तो त्या रस्त्यान प्रवास करायचो. लहानाचं मोठं तो थयच झालेलो. मग रस्तो तर चुकणं शक्यत नाही. रस्तो चुकाचा सोडा तेका कळान चुकला होता की तो फिरान त्याच वडाकडे येता आणि असा होणं तर शक्यत नाही होता. तो चांगलंच घाबरलो आणि परत त्या वडाच्या बाजूच्या कच्च्या रस्त्यान त्याने गाडी टाकल्यान आणि ह्या वेळेक सुसाट वेगान त्या खडबडी रस्त्यानंच गाडी तो पळवूक लागलो. तेका काय करूचा ताच कळत नाही होता. पुढे गेल्यानंतर परत तोच प्रकार घडलो. वडाचं झाड परत गावला. आतापर्यंत त्यांनी बऱ्याच लोकांकडसून चकव्याचा प्रकार ऐकल्यान होतं, पण आता मात्र त्याच्यासोबत हा सगळा घडाक लागलेला. तो एका चकव्यात सापडलो होतो. तेका तेव्हा कळान चुकलं की ह्यो चकवा आणि मी चकव्यात सापडलोय. याआधी त्यांनी बऱ्याचदा चकव्याची गोष्टी ऐकल्यान होते, पण ते सगळे त्यांनी हसण्यावारी नेलेल्यान. काय ह्या नकोता, उगाच काहीतरी लोक सांगतात, रस्तो वगैरे चुकतात आणि म्हणतात चकवू लागलो. पण ह्या सगळं जेव्हा त्याच्यासोबत सत्यात घडलं तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ह्यो इतको भयंकर प्रकार असता की जेव्हा एखादो माणूस त्याच्यात गावता तेव्हाच तेका सगळा कळतं. आणि असाच काहीसा कुशलसोबत घडला होता. तो त्या सगळ्या प्रकारात इतको घाबरलो की संपूर्ण घामान लतपत झालो. बघता बघता 1:45 झाले. 10 मिनिटाचा रस्तो आणि 1/4 तास झालो तो थयच फिरता. शेवटी मग त्यांनी लगेचच आपल्या कुलदैवतेचं नाव घेतल्यान. आणि मित्रांनो, कधी पण आपल्या कुलदैवतेक अजिबात विसरायचं नाही. कारण संकटकाळी तीच आपली रक्षण करता. त्यामुळे तिका विसरून जमत नाही. अधूनमधून तिची आठवण काढायची. कारण ज्याच्या पाठीशी कुलदैवता असता त्याचा काही एक वाकडा होऊ शकत नाही, या कायम लक्षात ठेवा. त्यावेळी कुशलने कुलदैवतेचं नाव घेतल्यान, पण त्याच्यासोबत काय तो वेगळंच प्रकार घडलो. अचानक जसं तो नाव घेऊक सुरुवात करणारच होतो तेवढ्यात त्याका समोर एक पांढरं ससं येताना दिसलं. त्या सशाकडे बघून
तो पटकन घाबरलो, पण ह्यावेळेत तो ससो त्याच्या गाडीच्या समोर इलो ह्याच्याकडे त्याने बघितल्यान आणि तो एका आतल्या रस्त्यान पळत जाऊक लागलो. तर हा बघून एका आपल्या वाटलं की कदाचित कुलदेवतेनंच आपल्या रक्षणासाठी ह्या सशाक पाठवल्यान असं अचानक त्याच्या डोक्यात इलं आणि ह्यो कसलोच विचार न करता त्या सशाच्या मागसून गाडी घेऊन जाऊक लागलो. सुसाट वेगान त्यांनी त्या सशाच्या मागे पाठ धरल्यान आणि तो ससोसुद्धा खूप वेगान थंयसून चलाक लागलो. पण मित्रांनो, एक गोष्ट रात्रीच्या प्रवासात नक्की कायम लक्षात ठेवा. वाटेत जर तुमका एखादो प्राणी वगैरे गावलो आणि तो एका रस्त्यान धावत पळत सुटलो तर त्याच्या मागसून कधीच जाऊचं नसतं. कारण ते प्राणी सत्यात नसतात, ते आत्मे असतात आणि ते आपल्याक भलत्याच ठिकाणी घेऊन जातात. म्हणून शक्यतो कधीच प्राण्याच्या मागसून पळत जाऊचं नसतं. आणि मुळात रात्रीचं प्राणी दिसणं हे एक वाईट संकेत मानलं जातं. त्यावेळी नेमकं कुशल त्या भुताटकीच्या जाळ्यात अडकलो आणि तो त्या सशाच्या मागसून जाऊक लागलो. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुलदैवत त्याच्या पाठीशी होती, म्हणून जसं तो दुसऱ्या रस्त्याने आतमध्ये जाता तशी त्याची गाडी थयच बंद पडली आणि ती पुढे चलाकच राजी नाही. आणि तो ससो आपलं पळत पळत पुढे निघान गेलो आणि अचानक दिसेनासो झालो. देवीन तेका वाचवल्यान, नाहीतर तो खंय गेलो असतो तर त्याचा तेका कळालं नसतं. आणि जसं ह्या सगळा घडता तेवढ्यात त्याच्या डोक्यात एक विचार इलो. खूप लहानपणी त्याने आपल्या आजोबांकडसून असं ऐकल्यानं होतं की एकदा आजोबांका सुद्धा त्याच्या चकवं लागलं होतं आणि तेव्हा ते त्या चकव्यासून बाहेर पडलेले आणि त्यासाठी त्यांनी एक उपाय केल्याने होतो. जुनी लोक म्हणतात की जर आपण एखाद्या अशा चकव्यात सापडलं तर आपल्या पायातली चप्पल पटकन काढायची आणि उलटी करून ती घालायची. त्यासोबतच आपले कपडेसुद्धा तुम्ही उलटे करून घालू शकताच. ह्यो तेव्हाच्या काळाच्या लोकांचं चकव्यासून बाहेर पडूचं उपाय होतं. तेव्हा त्यांच्या आजोबांनी सुद्धा असाच केल्याने होता आणि ते त्या चकव्यासून बाहेर पडलेले. आणि त्या क्षणी कुशलका ह्या सगळा पटकन आठवला आणि कसलोच विचार न करता तिने आपल्या पायातली चप्पल काढल्यान आणि उलटी करून घातल्यान. आणि त्यासोबतच त्यांनी पटकन आपला टी शर्ट काढून उलटा केल्यान आणि त्या घातल्यान. आणि टी शर्ट जेव्हा तो उलटा करून घालत होतो तेव्हा त्याच्या डोळ्याच्या समोर पूर्ण काळोख झालं, कारण टी शर्ट त्याच्या डोळ्यात रिला होता. आणि काही क्षणातच जसं तो टी शर्ट खाली करता तेव्हा आजूबाजूचं सगळं वातावरणच बदलान गेलं. म्हणजे आतापर्यंत तेका जा दृश्य दिसत होता तो फक्त एक भ्रम होतो आणि त्या चक्रात तो अडकलेलो. पण जसा तो ह्या सगळा करता तशी त्याची जागा ज्या ठिकाणी तो होतो ती पूर्णपणे बदलान गेली आणि तो बरोबर मुख्य रस्त्याकडे येऊन पोचलो होतो. आणि बाजूक तो वड आणि आतमध्ये वळाक नेहमीचं त्यांचं मातीचं रस्तो असा काहीसं दृश्य तेका दिसाक लागला. ता बघून तो पूर्ण हादारलो. आता मी खयच्या तरी भलत्याच ठिकाणी होतोय आणि अचानक मी गावच्या वडाकडे येऊन कसं काय पोचलोय. काय झाला कसं झालं या तेका कायच सुधारलं नाही. पण जसं तो थंय येऊन पोचतं तेव्हा त्यांनी पटकन गाडी चालू केल्यान आणि मगातपासून त्याची गाडी जी बंद होती ती पहिल्या झटक्यात चालू झाली. आणि मग त्यांनी कसलंच विचार न करता त्या वडाच्या बाजूच्याच रस्त्यान गाडी आतमध्ये टाकल्यान. मगातपासून तो ह्याच करत होतो, पण मगाशी जा दिसत होता तो भ्रमिक रस्तो होतो. तो थंयपर्यंत पोचाकत नाही. तेका वाटेत भास झाले की तो वडाच्या झाडाकडे इलो, पण तो खयच्या तरी भलत्याच रस्त्यान आतमध्ये जायत होतो आणि थंयच तेका तो चकवू लागलेलो. पण कुलदैवतेन तेका त्याच्यासून बाहेर काढल्यान आणि सुखरूप आपल्या गावच्या वाटेपर्यंत हाणून सोडल्यान. जशी ती तेका वाट गावता तसं तो थंयसून सुसाट पुढे निघालो आणि अवघ्या 3-4 मिनटातच आपल्या घरापर्यंत येऊन पोचलो. जसं तेका आपलं घर दिसलं तसं त्याच्या थोडं जीवात जिविलो. मग त्यांनी लगेचच गाडी वगैरे लावल्यान आणि पळत पळत आपल्या घराकडे गेलो. सगळेजण तर झोपले होते, पण त्यावेळी मात्र त्याची संपूर्ण झोपच उडान गेलेली. इतकं तो सगळं भयंकर प्रकार त्या दिवशी रात्री त्याच्यासोबत घडलं होतं. मग पुढच्या दिवशी त्यांनी ह्याबाबत घरच्यांका सांगितल्यान घरचे सुद्धा हादारले आणि तेका खूप ओरडले, कारण तेका योग खूप उशीर झालेलो आणि घरचे पण तेका सांगत होते की उशिरापर्यंत थांबा नको. पण ही नवीन पोरं घरच्यांचं ऐकतात खय. त्याने आपल्या तर केल्यान आणि ह्या चक्रात अडकलो, पण नशिबात तो ह्या सगळ्यासून बाहेर पडलो. मग घरच्यांनी गावच्या मंदिरात वगैरे नेल्याने
आणि कुलदैवतेक नारळ वगैरे ठेवल्याने जेणेकरून ती देवी पुढे सुद्धा त्याचं रक्षण करीत. पण त्या सगळ्यानंतर त्याका पुढे काय त्रास झालो नाही, पण तो त्या चकव्यासून बाहेर इलो ह्याच खूप मोठा होता. म्हणून मित्रांनो, कधी पण आपल्या कुलदैवतेक विसरान चलत नाही, कारण तीच तुमका अशा काळी ह्या मोठ्या संकटासून बाहेर काढूक शकता. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुलदैवतेचं नक्की स्मरण करा, तुमका त्याचो फायदो होतलोच. तर असं काहीसं होतं माझ्या एका मित्रासोबत घडलेलो ह्यो एक भयंकर अनुभव. जेव्हा त्यांनी म्हाका ह्यो सांगितल्यान तेव्हा अक्षरशः माझे हातपाय थरथर कापत होते. कारण अशी गोष्टी जे त्या माणसासोबत घडतात, तो जेव्हा माणूस ह्या सगळं सांगत असता तेव्हा आता वातावरण आणि भीती खूप वेगळी असता. मी तुमका ती शब्दात सांगूक शकत नाही, पण हे अनुभव मात्र मी तुमका पाठवलंय. जो कसं वाटलं त्या नक्की सांगा. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं अनुष्का गायकवाड यांनी पाठवलेलं त्यांच्या मित्रांचं एक अनुभव. जो कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.